नमस्कार, मी कावेरी पिंपळे आणि आज महिला दिनाच्या निमित्ताने आपल्याबरोबर आहे ऋतुजा बागवे. कशी आहेस तू आणि आजचा तुझा दिवस कसा होता? नमस्कार सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा काय मला प्रत्येक दिवसच महिला दिन वाटतो. कारण मी मला हवं ते करते, आवडती गोष्ट करते, अभिनय क्षेत्रात तर काम करतेच आहे, पण त्या बरोबरीनं बहिणीबरोबर रेस्टॉरंटसुद्धा ओपन केलं आणि तेही सांभाळते आणि आज आपण त्याच वास्तूत आहोत आणि खूप छान गेला दिवस. काय सांगशील, अभिनयसोबत तू व्यवसाय सुरू केला आहेस तुझा आणि कठीण तर असेल, पण या गोष्टीची प्रेरणा तुला कुठून मिळाली? व्यवसाय करणं खूप जास्त कठीण आहे, ॲक्टिंगपेक्षाही कठीण आहे. आणि शून्यातनं सुरुवात केली आहे आणि दोघींनाही तसं नॉलेज नव्हतं. दोघींनी डिग्री ह्या क्षेत्रातली घेतलेली नाही आहे, वेगवेगळ्या आम्ही आमच्या आमच्या क्षेत्रात काम करत होतो, पण कुठेतरी एक स्वप्न होतं दोघींचं मिळून आणि बागवे कुटुंबाचं. त्यामुळे मला असं वाटतं कुटुंबाने पाहिलेलं स्वप्न आम्ही दोघी मिळून हातात हात घालून पुढे नेतोय. चॅलेंजेस काय काय आले तुला? अरे खूप आले आहेत की आधी ते माहिती नव्हतं की आठवड्याचा किराणा, आपण काय घरातला किराणाची सवय, इथे सगळं लार्ज अमाऊंटवर महिन्यातनं एकदा दोनदा मागवावं लागतं. मग ते लार्ज क्वांटिटी कशी सांभाळायची आणि ती कशी केवढी सांभाळून वापरायची, कितीला जाते, मग आपण ती कितीला विकायची आणि मग ते सगळं आणि मग ते गणितं सगळी की किती मधनं किती मार्जिन निघालं पाहिजे, त्यातनं आपलं भाडं हे ते आणि सगळ्यांचे पगार, असं खूप गणित करावं लागलं, खूप शिकावं लागलं. आणि आम्ही शिकतोय अजूनही हळूहळू, पण मजा येते. काहीतरी नवं करायला मला कायम आवडतं आणि माझ्यातला जो विद्यार्थी आहे तो खूप खुश आहे सध्या, कारण मी नवं नवं काय काय शिकते. तू आता जे सांगितलंस की तू अभिनय सोडलेला नाही आहेस किंवा तू ब्रेक सुद्धा घेतलेला नाही आहेस. ऑब्वियसली नॉट, म्हणजे मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. ते माझं माहिती प्रायोरिटी आहे, अभिनय कायमच. आणि मला ना छान छान कामं करायला आवडतात, मला आवडतील अशी कामं करायला आवडतात. जर मी ठरवलं की येणारं प्रत्येक काम केलं तर मी बिझीच असेन, पण मला बिझी राहण्यापेक्षा क्वांटिटीपेक्षा मला जे करायला आवडेल ते मी क्वालिटी, जे मला आवडेल ते. आता ते इतरांच्या पर्स्पेक्टिव्हने कसं असेल मला माहीत नाही. मध्ये मी 1 वर्ष हिंदी मालिका करत होते, त्यामुळे एका वेगळ्या विश्वात काम करून आले. परत मग मध्ये वेबसिरीज केली एक अंधारमाया, जी झी5वर आहे. सो वेगळं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. आणि नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसिरीज आणि हिंदी मालिका, असं काही ना काहीतरी. आणि व्यवसाय. आणि आता व्यवसाय, तसं वेगवेगळं वेगवेगळं काहीतरी करायला मला आवडतं. सो मी पाहते की एखादं छान काम यावं तरच मी ते स्वीकारेन. तोपर्यंत रेस्टॉरंट सांभाळते इथे, हे जरा एकदा सेट झालं की कसं मग तिथे माझ्या जागी परत जायला हरकत नाही. मी तुला हेच विचारणार होते की अभिनयासोबत व्यवसाय सांभाळतेस तू, ह्यात पण चॅलेंजेस येतच असतील तुला? हो हो, यात रात्र जास्त येत आहेत, कारण अभिनयात आता गेली अनेक वर्ष काम करते मी. एकांकिका स्पर्धांपासून ॲक्टिंग करते, त्यामुळे मला माहिती आहे की मी कुठलं प्रेशर हँडल करू शकते आणि कुठला माझा तो पॉईंट आहे की जिथे मला ह्याच्यावर कोणाची तरी मदत लागते. असं सगळंच मला माझं अभिनेत्री म्हणून माहिती आहे आता. पण ह्या क्षेत्रात मला काहीच नॉलेज नसल्यामुळे काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कसं असणार आहे, हे खूप प्रश्न होते. पण हळूहळू ते सुटत गेले, ते कोडी असतात ती उलगडत गेली आणि अजूनही शिकतोय. त्यामुळे आय होप की 1 वर्ष जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मी असं म्हणू शकेन की हां, आता मला जरा कळलं आहे, मला अजून कळलेलं नाही, मी अजून बघते काय चाललं आहे. अनेकदा तुझ्या आयुष्यात असे सुद्धा प्रसंग आले असतील जिथे तू खूप खचली असशील आणि त्यावेळेला तुझं उभं राहणं खूप कठीण होतं, असा काही प्रसंग आला आहे का? मुळात ना माझा स्वभावच असा नाही आहे की मी खूप खचली आहे, मी खूप रडते आणि असं नाहीच आहे. मी खूपच डॅशिंग आणि बिंदास्त पोरगी आहे. मला असं ए नाही झाला चला बी आहे रेडी, बी नाही चल सी रेडी आहे, सी पण नाही डी आहे माझ्याकडे. सो मी अशी रडत बसतच नाही आणि मॅक्स रडले तरी मी 1-2 तास मग मला बोर होतं आणि मग मी नवं काहीतरी शिकते किंवा नवं काहीतरी करते किंवा एखादी छान फिल्म बघते आणि मी सॉर्टेड असते. त्यामुळे मला असं कुणाकडे जाऊन पण फार रडायला आवडत नाही. माझ्या आईबाबांनाही खूपदा माहीत नसेल, कधी रडलेस तर बहीण किंवा 1-2 मित्रमैत्रिणी, पण ते फार क्वचित. मी एकटीच ते सगळं मॅनेज करते, कारण एक तर सिंहरास आहे आणि 9 नंबर आहे. त्यामुळे असं येतं की मैं देख लेगी, मी माझं बघून घेईन, मी करेन, मी लढेन असं असतं. त्यामुळे मी त्या झोनमध्ये फार नसते. सेल्फ मेड असणं तुझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे?
खूप महत्त्वाचा एक ना किस्सा आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं की आईने ते ना रुजवलं. आम्ही एका डान्स क्लासला जायचो. मी भरतनाट्यम शिकायचे. मी, आई आणि बहीण तिघी होतो. आणि मला एका डान्समध्ये घेतलं नव्हतं. तर ग्रुप डान्समध्ये मी वेगळ्या डान्समध्ये होते. तर मी आईला म्हटलं, आई मला त्या डान्समध्ये जायचं आहे, कुणाला तर तू सांग की मला त्या डान्समध्ये घ्यायला. आणि मी आईच्या मागे लागलेले. ती आई चिडून म्हणाली, तुझ्या मेरिटवर मिळव, तू अख्खा डान्स पाठ कर, त्याला करून दाखव, वाटलं तू छान करतेस तर तुला घेतील. आणि मला तेव्हा ते खूप हर्ट झालेलं. म्हटलं अरे यार, बाकीच्यांच्या आई या सगळ्यांना जाऊन सांगतात आमच्या मुलीला घ्या, माझी आई काहीच नाही करत आहे माझ्यासाठी, काय फालतूगिरी वगैरे, असं मला तेव्हा वाटलं. आणि मग मी तो डान्स शिकले. आणि एक मुलगी एक दिवस ॲबसेंट होती. बाईंना मी म्हटलं, बाई मी करू का? बाई म्हणायला कर. मी करून दाखवल्या. बाईंनी मला डान्समध्ये घेतलं. तर मी मौके पे चौका मार दिया. आणि ते आईमुळे. मग त्यानंतर जे इथे बसलं ना, मी कधीच कोणाला म्हटलं नाही आहे की मला घ्या किंवा मला हे येतं, मला असं काही नाही. मी संधी मिळते तेव्हा मी करून दाखवते. आवडलं तर मी असते त्या प्रोजेक्टमध्ये, नसले तर इट्स फाईन. तुझ्या आयुष्यातली सुपर वुमन कोण आहे? माझी आई. कारण मी तिला लहानपणापासून असं वेगवेगळं काहीतरी करताना पाहिलं आहे. ती डॉक्टर झाली. त्याच्यानंतर ती आमच्याबरोबर भरतनाट्यम शिकायची. म्हणजे ती एकमेव त्या वयाची त्या बॅचमध्ये होती. त्यामुळे ती तसं ते करायची. ती नंतर अनेक क्लासेस करायची. ती फिल्म एडिटिंग शिकले. बरं, त्याचं ती काही करणार आहे का? नाही, तिला आवड आहे शिकायची. आणि ती माझ्यात आली आहे. तर मला असं वाटतं मी तिला खूप असं काही काही वेगळं वेगळं करताना शिकताना पाहिलं आहे आणि ते माझ्यात आलं आहे. तिला अभिनेत्री व्हायचं होतं, त्यामुळे ते तिच्याकडनं माझ्यात आलं आहे. त्याच्यानंतर अनेक अशा गोष्टी आहेत की ती उत्तम गृहिणी पण आहे आणि तितकीच ती करिअरिस्टिक पण आहे. आणि तो जो समतोल मी तिला लहानपणापासून करताना पाहिलं आहे ना, त्यामुळे ना मी पण बॅलन्स्ड आहे. म्हणजे मलाही घरातलं सगळं काम करायला आवडतं. असं मी घरेलू म्हणतात ना तशी आहे की मला घरच्यांना सांभाळणं, त्यांना काय हवं नको ते बघणं, जेवण करणं, घरात वेळ स्पेंड करणं, तेही तितकंच आवडतं. आणि काम तर मी पॅशनेटली करतेच. त्यामुळे मला असं वाटतं तो समतोल मला आईनं शिकवला आहे. सो ती आहे. ऋतुजा, महिला दिनाच्या निमित्ताने आपण भेटलोय. आपल्या प्रेक्षकांना काय संदेश देशील? की सक्षम बना आणि इंडिपेंडन्स जो आपण मिळवतो ना जेव्हा, मग तो आर्थिक असू दे, मानसिक असू दे, तो एकदा मिळाला ना की कुणावर आपण डिपेंड नाही राहत. आणि मग त्यानंतर जे आपण ग्रूम होतो, ग्लो होतो, आपण जे जे काही शिकतो, बहरतो, तर मला असं वाटतं तिथे आपण खरे आपल्याला ओळखतो. त्यामुळे येस, आत्मनिर्भर बना. तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा.